देशाच्या वर्ष 2023 आणि 24चा अर्थसंकल्प जो आहे तो अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच जाहीर केलेला आहे आणि या अर्थसंकल्पावर आमदार बच्चू कडू यांना नेमकं काय वाटतं ते आपण जाणून घेऊयात। भाऊ, सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं असतं अर्थसंकल्पाकडे, आज जाहीर झालेलं आहे, कसं पाहताय अर्थसंकल्पाकडे? वाटतं दोन तीन गोष्टी आहे। मला वाटतं मी जेव्हा राज्यमंत्री होतो आणि जेव्हा अजितदादांना अर्थसंकल्प मांडला होता तेव्हा एक घोषणा त्यांनी केली होती का नरनाळ्याला आम्ही 10 कोटी देऊ आणि अचलपूरला 15 कोटी प्रभुनगर ठाकरे यांच्या विकास आराखड्याला भाषणात त्यांनी बोलले होते आणि अर्थसंकल्प भाषणात ते आलं होतं। अजून 2 वर्ष झाले त्याची तरतूदच झाली नाही। 4 मी अजितदादांना फोन केला, भेटलो, मीटिंग झाली, पण काही झालं नाही। म्हणजे अर्थसंकल्पामधलं भाषण तच्या तसं उतरतं खाली, याच्यात मोठा संशय आहे। ते कुठल्याही सरकारचं असू दे। आणि आता जे आलेलं अर्थसंकल्प आहे हा निश्चितच चारही बाजूने विचार करणारा आहे। पण मला असं वाटतं याच्यामध्ये का गरिबांचं घर हा जो विषय आहे त्याचे निकषच बदलण्याची गरज आहे। केंद्र, शहर आणि ग्रामीण अशा प्रकारची जी काही तफावत आहे तो भरून काढण्याचा अर्थसंकल्प खरं तर यायला पाहिजे होता। तशा तरतुदी होणं गरजेचं होतं। कोरडवाहू शेतीसाठी सध्या तरी काही कार्यक्रम नाही आहे। जसे फल उत्पादन जे काही शेतकरी आहे, बागायतदार शेतकरी आहे, त्याच्यासाठी तरतूद झालेली दिसतं। पण 2-3 गोष्टी चांगल्या आहे। नर्सिंग कॉलेजच्या संदर्भातले असेल, आपल्या घरांच्या पंतप्रधान आवास योजनेसाठी असलेली तरतूद असेल किंवा भोई मच्छीमारांसाठी केलेली तरतूद असेल, हा निश्चितच स्वागतार्ह आहे। पण एक त्याच्यातलं अधिक थोडी दुःखाची गोष्ट अशी आहे का आपण आपल्या भारताची, हिंदुस्थानाची राष्ट्रीय भाषा हिंदी आहे आणि हिंदुस्थानात हिंदीमध्ये अर्थसंकल्प मांडायला पाहिजे होता खरं तर। कारण भाजपाची ही संस्कृती आहे, देशाची संस्कृती घेऊन आपण समोर जात असतो आणि केंद्राचा नेहमी प्रचार राहिला का हिंदी का वापर करो, हिंदी प्रभावित करो, आपली राष्ट्रीय भाषा हिंदी आहे। म्हणून मला वाटतं आम्ही मोदीजींना पत्र पण देणार आहोत, अर्थमंत्र्यांना पण पत्र देणार आहोत का आपण किमान नाही हिंदी बोलता आलं तर कम से कम पहिले 2 शब्द त्याचा आपल्या देशाची भाषा, हिंदुस्तान की भाषा अगर हिंदी है और वो यूज़ नहीं होता है तो असं पहिले मला वाटलं का मी इंग्लंडच्याच संसदमधून भाषण ऐकतो काय तर हा एक मोठा त्याच्यातला मला वाटतं कळीचा मुद्दा आहे। काकरी भाषा आणि पोशाख त्याच्यावरून देशाची ओळख निर्माण होतं आणि आपल्या देशाची ओळख ही भाषेवर आहे, पोशाखावर आहे। म्हणून इंग्रजानं हे सोडून दिलेलं थोडासा जो भाषा आपण पाहतो, इंग्रज म्हणे हम जाएंगे लेकिन हम रहेंगे, अशातला जो प्रकार आहे तो थांबला पाहिजे। आणि जर नाही हिंदी बोलता येत असेल तर पहिले 2 शब्द बोलून माफी मागायला पाहिजे देशाची आणि मग इंग्रजीमध्ये भाषण केलं पाहिजे। सर्वसामान्यांना त्रास जातो इंग्रजी समजायला, त्यामुळे अर्थसंकल्प समजत नाही असं तुमचं म्हणणं आहे? बिलकुल, मला वाटतं सर्वसामान्याला तर आखरी काय आता सॉफ्टवेअर आलेलं आहे, लगेच भाषण सुरू असताना मी माझं सॉफ्टवेअरमध्ये मी मोबाईलमध्ये पाहिलं ते मला मराठीत भाषांतर करून देत होतं, तो काही विषय राहिला नाही। पण आखरी भाषा महत्त्वाचं आहे ना। आता आजही भारतामध्ये लढाई जे आहे तेलुगू, कन्नड, अनेक आपण पाहतो का त्या भाषा प्रांत वाईज आपण लढतो आहे, भाषा वाईज लढतो आहे आणि भाषेचं एक वेगळं महत्त्व असतं आणि त्याचा प्रभाव असतं। त्या आज जर देशाचा अर्थसंकल्पच इंग्रजीमधून मांडला जात असेल तर खाली मग राहिलं काय? म्हणजे आमचा गेम बदलले, आमचे पोशाख बदलला, आमचे धर्मस्थळ बदलायला लागले आणि आता भाषा जर अशा पद्धतीनं बदलत असेल तर मला वाटतं ही याच्यातली सगळ्यात मोठी चूक आहे। उद्या जर आमच्या महाराष्ट्राच्या मंत्र्यानं जर इंग्रजीत अर्थसंकल्प मांडला किंवा हिंदीत मांडला तर मोठा बोंबाटा झाला असता। मी मराठी म्हणून सगळेच उभे राहिले असते, पण मैं हिंदुस्तानी करके कोई ना कोई चिल्ला नहीं होना चाहिए, त्याचा पण आवाज झाला पाहिजे। आमचे जर याच ठिकाणी केंद्रामध्ये सुधीर भाऊनं जर हा अर्थसंकल्प मांडला असता तर त्याची अलग मजा राहिली असती। भाऊ, 20 लाख कोटींचं पॅकेजचं उद्दिष्ट आहे कृषी कर्जासाठी, तुम्ही समाधानी आहेत का? विदर्भाला काही फारसं मिळालं नाही, संत्रा उद्योग प्रकल्प असतील किंवा विदर्भात शेतकऱ्यांच्या ज्या काही आत्महत्या त्यावर फार भाष्य या अर्थसंकल्पात झाले। या आपण जर पाहिलं तर एकंदरीत आतापर्यंत स्वातंत्र्याच्या काळापासून काँग्रेसचं असू दे का भाजपाचं सरकार असू दे, हा राज्यवाईज जे बजेट यायला पाहिजे, तिथली पीक पाणी असेल, तिथली भौगोलिक परिस्थिती असेल, जसं महाराष्ट्रामध्ये कोकण एक पर्यटनाचा मोठा पट्टा आहे, तो हिंदुस्थानाचा भाग आहे।
याच्यात असं म्हटलं आहे त्यांनी का बा देशाच्या सीमेवर आम्ही हा काही विकासासाठी त्यांनी फंड ठेवला. तसं पाहिलं तर तो सीमाच आहे, कारण तिथून समुद्र लागतं. तर यासाठी म्हणजे पर्यटन आणि तीर्थ धार्मिक त्यानं आपण भरून निघालेला हा देश आहे. त्याच्यामुळं राज्य बदललं तर परिस्थिती बदलत जातं, पीक पाणी बदलतं आणि त्यानुसार केंद्राच्या बजेटमध्ये काही तरतुदी असणं गरजेचं आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही, बजेट आता सादर होणार आहे, राज्याचं देखील, राज्याकडनं काय अपेक्षा आहे? खरं तर TV9 वाल्यांनी मधात खूप आमची चुकीची न्यूज आली, नाराज आहे. मी नाराज नाही आहे. मी नेहमी सांगतोय का नाही विस्तार झाला तरी चालते. मी फक्त एवढं सांगतो, स्पष्ट करून सांगितलं पाहिजे का नाही विस्तार होईल, एकही आमदार फुटणार नाही. मंत्रिपद भेटते म्हणूनच आम्ही तिथं आहोत असं बिलकुल नाही, पण स्पष्टता येणं फार महत्त्वाची आहे. कसं आहे, त्याला असं घुमून ठेवल्यापेक्षा सरळ स्पष्ट सांगितलं. उद्या एकनाथ शिंदे किंवा देवेंद्रजीनं सांगितलं का नाही आता आपल्याला याच्याहूनच करावं लागेल, एक मुठीनं काम करावं लागेल. आखरी मंत्री कोण होते याच्यापेक्षा ते मंत्रालय कोणासाठी उभं राहते ते फार महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी एक भूमिका घेऊन समोर येणं गरजेचं. तुम्ही काही सुचवणार आहे का राज्याचा जो हे होईल बजेट सादर होईल त्यात काय अपेक्षा? आम्ही बजेटच्या सोयीनं काही देणार आहोत. जसं आता कापूस निर्यातीसाठी सबसिडी खरं तर केंद्र देत नसेल तर राज्यानं सबसिडीसाठी व्यवस्था. आता पाहिलं आपण 10,000 क्विंटलचा कापूस 7,000 क्विंटलवर आला. हमी भाव आपले 6,500 आहे. चण्याचे भावसुद्धा घसरले आहेत, त्याचेसुद्धा आपल्याला पुढं मागं खरेदी केंद्र सुरू करावं लागेल. मग वाटतं राज्यानं भूमिका घेणं गरजेचं आहे. जसं जर कोकणात नारळ असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रात ऊस आहे, त्यासाठी ऊसासाठी साखरेसाठी निर्यातीची सबसिडी आपण देतो आहे, केंद्र सरकार देतं. पण कापसासाठी का देत नाही, तुरीसाठी का देत नाही? हे कोरडवाहू शेतीचे जे उत्पन्न आहे, जे पीक आहे, त्याच्यासाठी सरकार केंद्र सरकार समोरच येत नाही. म्हणून राज्यानं समोर यावं असं आम्ही पत्र देणार आहोत का किमान कापूस पणन महासंघाच्या माध्यमातून नाही 50 लाख गाठी आपण निर्यात करू शकत तर 10 लाख गाठी निर्यात करा, केंद्राला परवानगी मागा. राज्य सरकारनं पुढाकार घेतला पाहिजे, तेव्हा आमचा हा शेतकरी जगल. नाही सबसिडी देत तर किमान चांगल्या भावात आपल्याला विकता येईल का, त्यासाठी खरं तर प्रयत्न केला पाहिजे. निर्यातीची सबसिडी देणं फार गरजेचं आहे. जगाच्या व्यासपीठावर महाराष्ट्र पिकामध्ये आम्ही कुठं मजबूत कसं होईल याच्याकडे पाहणं गरजेचं आहे. घरकुलाचा प्रश्न आहे, दिव्यांगाचं मंत्रालय झालं पण त्यांचा महिना वाढणं फार महत्त्वाचं आहे. अनेक गोष्टी आहे. कामगार शेतमजूर आहे, शेतमजुराला काहीच नाही, ओनली वन एक पण त्याची मला वाटतं योजना शेतमजुरासाठी नाही आहे. अपघात झाला शेतकऱ्याला पैसे भेटतं पण मजुराला भेटत नाही. अनेक त्याच्यातल्या तफावती दूर करण्याचा आम्ही एक प्रस्ताव सरकारला देणार आहोत. शेवटला प्रश्न, किती टक्के आज समाधानी आहे का तुम्ही आजच्या अर्थसंकल्पावर? कसं आहे, प्रश्न मी पहिलेच सांगितलं का अर्थसंकल्पाचं भाषण आणि प्रत्यक्षात कृती अंमलबजावणी यात जमीन आसमानचा फरक असतं. आखरी ही खाली उतरणं म्हणजे तो अर्थसंकल्प पाझरणं खाली फार महत्त्वाचा आहे. तो पाझरून दिल्लीतच थांबला तर त्या अर्थसंकल्पाला किंमत राहत नाही. तो पाझरण्याचं काम कार्यकर्त्याचं आहे, आमचं काम आहे. ते आम्ही सगळे मिळून ते केलं पाहिजे. निश्चितच काही ना काही चांगला करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारनं केलेला आहे, त्याचं मी स्वागतच करेल. परंतु काही तरतुदी मला वाटतं शेतमजुरासाठी, कोरडवाहू शेतकऱ्यासाठी, बेघर आमचे जे आहे ज्यांच्याजवळ जागा नाही, घर नाही, 75वी आपण पूर्ण करतो आणि अशा वेळेस बेघर असणारे लोक जर या देशात राहत असेल तर हे आमच्यासाठी दुर्दैवी गोष्ट आहे. नक्कीच तर हे होते आमदार बच्चू कडू. आजचा जो अर्थसंकल्प झाला तो योग्य आहे, परंतु त्याची अंमलबजावणी जी आहे ती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. कॅमेरामॅन के 10 तोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती.